आम्ही त्या दिवशी म्हटलंय निवडणूक आली मुद्द्यावर बोला, धर्मावर जातीवर बोलणारे अनेक लांगडे दिसन तुम्हाला, पण मुद्द्यावर बोलणारी औलाद निर्माण करायची आहे गावागावात। माझ्या पोटाचा प्रश्न आहे, माझ्या बेरोजगारीचा प्रश्न आहे, माझ्या शेतकऱ्याला कमी भेटलेल्या भावाचा प्रश्न आहे। अजूनही आमचा शेतकरी संत्र्याचे झाड उपडून फेकत आहे। कुठे गेले केंद्र सरकार? कृषीचे सर्व निर्णय केंद्रात होते। कांद्याची निर्यात बंदी केली आणि संत्र्याचे भाव एका दिवसात गडगड गडगड पडले। एकही खासदार दिल्लीच्या तख्तावर कोणी बोलला नाही। आयात निर्यातचं धोरण आमच्या संत्रा उत्पादक शेतकऱ्याचं बेचिराग करून टाकलंय। आज मजूर मरतय, केंद्र सरकार एमआरईजेस चालवतंय। एमआरईजेस राजकुमारजीला माहित आहे 3-3 महिने पैसे भेटत नाही मजुराले। अरे आमदाराचा पगार वेळेवर होतोय, खासदाराचा पगार वेळेवर होतोय, कलेक्टरचा पगार वेळेवर होतोय आणि मजुराचा पगार 3 महिन्यानंतर। कोण बोलायला तयार आहे? पक्षाची गुलामी फक्त बोललो तर तिकीट भेटणार नाही आणि म्हणून बच्चू कडू अपक्ष आहे, आमचा स्वातंत्र्य प्रहार आहे। त्याच्यासाठी आम्ही आहो कि हम तुम्हारे गुलाम नहीं हो सकते, कोई नेताओं के गुलाम नहीं हो सकते, हम इनके गुलाम हो सकते, आम आदमी के। आम्ही यांचे गुलाम होऊ शकतोय आणि म्हणून विधानसभेत डर काढतो आम्ही, लाज लज्जात सगळी काढतोय आम्ही। आम्हाला भीती नाही आहे। काल एक चिठ्ठी आली, पण जास्त वाजान तर अंदर जान उखळून फेकन, म्हणता बापाले पाठवून दे, त्याला आजा गिजा कोण असन। 350 गुन्हे आहे बच्चू कडूवर, दिव्यांगासाठी आणि शेतकऱ्यासाठी 350। 4 महिने जेलात काढल्या बच्चू कडून। 115 वेळा रक्तदान केलाय बच्चू कडून। आला दुपट्टा घातला, नेता झाला नाही, कार्यकर्त्याची औलाद आहो आम्ही, नेत्याची नाही आहे। हटा सावन की घटा साले को। ही लढाई आम्ही पाहतोय तुमच्या आमच्या अस्तित्वाची अस्मितेची आहे। एकमत शेतकऱ्यासाठी मारायचं आहे, त्याची झालेली पिळवणुकीसाठी मारायची आहे। अजूनही लोकांना घर भेटलं नाही, धोधो पाणी आमच्या गरीबाच्या घरात पडतंय। हे मुद्दे निवडणुकीत होत नाही।